बातमी कोल्हापूरमधली। कोल्हापूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं 10 वर्षीय निरागस मुलाचा दुर्दैवी अंत झालाय। खेळता खेळता आईच्या मांडीवरच श्रावण गावडे या मुलानं प्राण सोडलेत। मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपामध्ये श्रावण गावडे खेळत होता। अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि खेळ सोडून तो आईच्या कुशीत विसावला। मात्र आईच्या मांडीवरच डोकं टेकवत असतानाच श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय। विशाल पुजारी या संदर्भातली माहिती देतात। विशाल, नेमकी काय घटना आहे? तृप्ती, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली या गावातली ही घटना आहे। खरं तर हृदयद्रावक अशी घटना म्हणावी लागेल, कारण हा झटका आला असं सांगितलं जात। गणेशोत्सव काळामध्ये घडलेली ही घटना आहे। अवघ्या काही वेळातच आईच्या मांडीवर झोपलेला असताना या मुलग्याचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पाहायला मिळते। श्रावण गावडे असं या मुलाचं नाव आहे। सध्या या मुलाचा मृत्यू हृदयविकाराचा झटका झाला असल्याचं सांगितलं जात आहे। नंतर संपूर्ण वैद्यकीय अहवालानंतर हा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती स्पष्ट होईल। मात्र एक चिंतेची बाब म्हणजे इतक्या लहान वयात हा जो अशा पद्धतीचा आकस्मिक मृत्यू जो आहे तो होतो। त्यामुळं या हृदयविकाराच्या झटक्याकडे कशा पद्धतीने प्रशासन असेल, आरोग्य व्यवस्था असेल, या लहान मुलांच्या आरोग्याकडे कशा पद्धतीने पाहणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। निश्चित विशाल, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।